नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती पॉडकास्ट शोमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. चित्रपट निर्मिती हे खूप मोठं आव्हानात्मक काम आहे. तर चित्रपट निर्मिती हे कोण करणार? तर फक्त काही मुंबई किंवा रामोजी फिल्म सिटी पुरतं मर्यादित न राहता गावागावातून आता निर्माते तयार होत आहेत. आणि अशाच एक निर्माता जो संघर्षातून, जिद्दीतून आपल्या समोर येतोय आणि त्यांनी बरेचसे सिनेमे केलेले आहेत. त्याला कुठलंही पाठबळ, कुठलाही गॉडफादर नसताना आपल्या स्वकष्टाने, जिद्दीने आणि खरेपणाने तो माणूस आज काम करतोय. आणि त्यांचा एक नवीन सिनेमा आता चित्रपट प्रदर्शित होतोय, सरगम. त्याचे निर्माते आहेत मच्छिंद्र धुमाळ, प्रसाद पुसावळे आणि महेंद्र केसरी. त्यापैकीच आपण मच्छिंद्र धुमाळ यांच्याशी संवाद साधतोय. धन्यवाद. मला कला भ्रमंतीच्या या पॉडकास्टमध्ये संदीपनं मला बोलवलं, त्यामुळं एकदम म्हणजे त्यांचे मी पॉडकास्ट बघत असतो आणि मलाही वाटलं की त्यांनी मला बोलावं आणि त्यांचा फोन आला, त्यामुळं मला जरा अधिक आनंद वाटला आणि त्यांचं म्हणणं ऐकलं आणि आज मी पॉडकास्टमध्ये आज हजर आहे. आणि माझाही चित्रपट आता लवकरच 14 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे, की ज्याच्यामध्ये आर्ट डिरेक्टरचं काम संदीपनंच केलेलं आहे. आणि त्या योगायोगी आम्ही दोघं आज या पॉडकास्टमध्ये आहे आणि त्यांचं आभार मानतो मला तुम्ही बोलावल्याबद्दल. खरं तर आपण खूप वर्षापासूनचे एकमेकांना ओळखतोय. म्हणजे तुमच्याबरोबर सर मी जवळजवळ 5-1 सिनेमे केलेले आहेत, बरेच अल्बम केलेत, गाणी केलीत. म्हणजे एखादा निर्माता काय काय करू शकतो, खरं तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ती आपल्याला या पॉडकास्टमधून ते त्याचे कलागुण पाहायला मिळतील. खरं तर आता आपला सर सरगम म्हणजे तुमचा म्हणता येणार तो आपला चित्रपट आहे. सरगम आता रिलीज होतोय लवकरच. आणि आपण पुण्यामध्ये भंडारदऱ्याला इतक्या कठीण परिस्थितीत तो शूटिंग केला. आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शक शिव कदम, तुम्ही असेल, बरेच तुमची सगळी टीम आपली, चांगला सिनेमा झाला. असे बरेचसे सिनेमे तुम्ही केले. मग तुम्ही हे चित्रपट निर्मिती म्हणजे या क्षेत्रात तुम्ही कसं काय आला, कधीपासून सुरुवात झाली? तर ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे खरं म्हणजे आमचे एक पार्टनर आहे विजयराव चौधरी. तुम्हालाही माहिती की आम्ही दोघं खास मित्र. आणि तसं पाहायला गेलं तर माझे आजोबा तमाशगिरी होते. तसं वारसा तर पूर्वीचाच होता, पण आमच्या वडिलांचं लग्न झालं आणि वडिलांच्या सासऱ्यानं सांगितलं जर तमाशा केला तर पोरगी नांदायलाच पाठवणार नाही. आणि त्यामुळं आमच्या आजोबांना तिथं ते खंडित झालं. पण आजोबांची जे बिछाना घेऊन झोपायला सार्वजनिक ठिकाणी जे मंदिर होतं तिथे घेऊन जाणं, तिथं ते स्टोऱ्या सांगणं, हे माझ्या मनावर सतत रुळत होतं. आणि आजोबा गेल्यानंतर मला वाटतं 5वी-6वीला असेल आजोबा गेले. मग त्याच्यानंतर ते मनामध्ये कॉन्शियस माइंड जो एक प्रकार असतो तसं ते राहून गेलं. 5वी ते 10वीपर्यंत परिस्थिती इतकी हलाखीची की कुठल्या कार्यक्रमात भाग घ्यावा, कुठल्या सहलीला जावं किंवा काही करावं जावं तर घरच्यांकडं तेव्हा काळात पैसाही नव्हता. त्यामुळं मी फार लाजाळू होतो. आणि पुढे मात्र माझेवर अनेक प्रसंग आले. अनेक प्रसंगातून मी पुण्यापर्यंत आलो. पुण्यातून माझा बिझनेस जो वाढला आणि त्याच्यामध्ये माझे पार्टनर विजयराव चौधरी, त्याने की पैसा कमवायचा असं चित्रपटसृष्टीमध्ये खूप मिळतो म्हणे. त्या भ्रमामध्ये की जर एक चित्रपट जर काढला आणि एक चांगला चित्रपट जर काढला तर करोडो रुपये मिळतील आणि सतत चित्रपट काढत राहू असा आमचा उद्देश होता. आणि दोघांनाही पैशाचा लोभच होता, असं म्हणायला काही अडचण नाही. पण चित्रपट सृष्टीमध्ये मला चांगल्या पद्धतीचं काही द्यावं हे मला नेहमीपासून वाटत होतं. कारण इतरांचे सिनेमे, मराठी सिनेमे मी बघितलेत. म्हणलं करू आपण हा चित्रपट. मला वाटतं योद्धा हा तुमचा पहिला चित्रपट आणि कला दिग्दर्शकही मी होतो. म्हणजे आपल्या अकोलेमध्ये तुमच्या मूळ गावी सगळीकडे आपण त्या भागात शूट केला. योद्धाविषयी नक्की त्यावेळेस मला वाटतं सलमान खानचा दबंग चित्रपट झाला होता. तर त्या योद्धा संदर्भात काय सांगाल? पहिली निर्मिती होती तुमची त्याची? पहिलीच निर्मिती होती आणि आम्हाला खरं म्हणजे शिवा या नावानं चित्रपट काढायचा होता. बरोबर. पण प्रसाद इनामदार सारखे आम्हाला डायरेक्टर मिळाले आणि तो चित्रपटाचा जो काही कथा जी आहे अनेक प्रकारे आम्ही लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. मग ते कोणाला तरी लिहायला दिलं पाहिजे. पण प्रसाद इनामदारांना चांगले रायटर मिळाले नाहीत बहुतेक त्या काळामध्ये. तर आम्हाला शिव कदम त्यांनीच ओळख करून दिली आणि शिव कदम या रायटरची आम्हाला ओळख झाली. ते बी अत्यंत हुशार होते
आणि त्यांनी तो चित्रपट लिहून दिला. बरोबर आहे. आता जी लाईन लेन बाकी गोष्टी मी काय आता त्याच्यावर चर्चा करत नाही. नाही, सुंदर चित्रपट झाला. हां. तर तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला एकच गोष्ट होती की चित्रपट काढायचा आणि तो रिलीज करायचा. हे आम्ही गोष्टीमध्ये म्हणले की आता रिलीज झाल्यानंतर मग लोक बघतील आणि बॉक्स ऑफिसवर नुसते पैसेच मिळतील. बरोबर आहे. असा आम्ही सध्या तरी त्या गोष्टीमध्ये भ्रमामध्ये होतो. असं झालं होतं. बरं, पण चित्रपट काढण्यापूर्वी कोणीतरी सांगितलं असेल ना प्रोसेस, म्हणजे आमचे नवीन प्रेक्षक असतील किंवा नवीन निर्माते आमचे नवोदित या चित्रपट सृष्टीमध्ये येतील, तर त्यांना तुम्ही एखादा चित्रपट पहिला चित्रपट असतो, मग तेव्हा नक्की काय काळजी घ्यायला लागेल असं काय सांगाल तुम्ही? काय होतं की एक तर पहिली गोष्ट म्हणजे की फार इतरांची ओळख करून न देणं ह्या मराठी चित्रपटसृष्टीला फार मोठा शाप आहे. टेक्निकल तंत्रज्ञ हे मार्केटमध्ये असतात, सगळे असतात आणि काही लोक चांगलेच असतात की त्यांना सतत काम मिळत असतं. उदाहरणार्थ तुमचं कोणाशी म्हणजे एक उदाहरण तुमचंच देऊ, वाद नाही. तुम्हाला कमी दिले जास्त दिले, आम्ही काही कमी नाही, जे दिले ते दिलेत पूर्ण, तो काय वादच नाही. पण तुम्हाला अनेक चित्रपट देणारे लोक आहेत आणि म्हणून तुमचा आमचा संबंध झाला. आणि त्यावेळेस भोसरीच्या ऑफिसमध्ये आपली जेव्हा मीटिंग झाली तेव्हा तुम्ही मला विचारलं की तुमचं प्रोडक्शन मॅनेजर कोण आहे, काय कोण बघणार आहे, मी कोणाला, अरे प्रोडक्शन मॅनेजर असतो का, तेव्हा मला कळलं. बरोबर आहे. आणि मग तोपर्यंत तर हिरो हिरोईन सुद्धा मी तुमची फिक्स नव्हती. पण एक आर्ट डिरेक्टर घेतल्यानंतर आर्ट डिरेक्टर म्हणतो तुमची स्टोरी काय, त्याचं बरंचसं डायरेक्टरचं जे स्क्रीन प्ले असतो तो विचारला गेला आणि स्क्रीन प्ले सांगितल्यानंतरच मला ते आर्टचं काय वस्तू लागतात तो माझा पार्ट होतो. बरोबर आहे. मग मला लक्षात आलं की आर्ट डिरेक्टरला काहीतरी महत्त्व आहे आणि म्हणून तुमच्याशी माझी अजून जवळीक झाली त्या काळामध्ये. आणि मग मला कळालं की नाही, की फ्रेम म्हणजे फ्रेम अशी नसते, लाईट म्हणजे लाईट नसते, बऱ्याच गोष्टी आहेत. डेप्थ ऑफ द फील्ड म्हणजे काय ते माहीत नव्हतं. आणि हे जे कळालं गेलं की इथं ह्या गोष्टी ठेवायच्या म्हणजे काय, ते काही मजाक म्हणून ठेवायच्या नसतात. ती कलाकृती लोकांना त्या पाठीमागचं बॅकग्राऊंड काहीतरी सांगत असतं. बरोबर. तुम्ही 10 वर्षाची 500 वर्षाची 10 वर्षाची कुठलीही स्टोरी घ्या, तिच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ते लोकांना अपील झालं म्हणजे त्या काळातली तो सिनेमा तो दिसतो. आणि ते खरं काम जे असतं ते आर्ट डिरेक्टरचं असतं. आणि मग आर्ट डिरेक्टर सगळं काही जे शिकवलं, तर मला वाटतं पहिल्या शटला मला तुम्ही गुरु मानू नये, खरं म्हणजे तर तुला गुरु मानलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, तुमचा हा मोठेपणा आहे सर. तुम्ही खरं तर म्हणजे व्यावसायिक म्हणून, म्हणजे तुम्ही अकोल्याचे आहेत प्रॉपर, म्हणजे अकोले गावचे, आणि तिकडनं शेतीवाडी तुमचं, म्हणजे मी पाहिलेलं आहे की आपल्या तिथे शूटिंग योद्धाचं केले, तुमच्या घरच्यांनी खूप मदत केली. आणि एक निर्माते म्हणून न पाहता आम्ही एक फॅमिली मेंबर म्हणून खरं तुमच्याकडे काम केलं. आणि नंतर तुम्ही लेबर तुमचे इतर बिझनेस काय आहेत नक्की, म्हणजे त्याची ओळख काय तुमची वेगळी? एक्झॅक्टली म्हणजे कसं आहे की माझ्या वडिलांनी मला साफ नकार दिला होता, पिक्चर काढू नको. त्यांना त्यांच्या आजोबांनी खूप पैसे घालवलेले आहेत तमाशामध्ये. आणि बऱ्याच लावणी पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तक, काही बरेच 10 चित्रपट, म्हणजेच की त्या 10 स्टोऱ्या माझ्या आजही पाठ आहे. आणि त्या चित्रपट मी आज ना उद्या त्या काढणार आहे, म्हणून तर मला पुढं जावं लागलं. पण मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तर पुण्यामध्ये माझं मुळात शिक्षण जे आहे ते एक तर सायन्स मार्फत झालं होतं. नंतर एका वकिलाच्या हाताखाली लागलो, त्याच्याकडे काम करता करता माझं लेबर लॉ झालं, लेबर लॉ करताना LLB झालं. आणि ह्या सगळ्या शिक्षणाच्या अनुषंगानं माझा लेबर लॉमधला जो बिझनेस आहे तो जास्त वाढला. आणि जवळजवळ आजच्या घडीला 1200 कंपन्या माझ्याकडं की ज्याचं मी लिगल ॲडवायझर काम बघतो. 6 ऑफिस आहे, 50-60 लोक आहेत, प्रत्येकाला सगळ्या सुखसुविधा आहेत, बोनस, लीव, पगार पाणी सगळे टायमवर होतात 5 तारखेच्या आधी. हे परमेश्वर कृपेने सगळं झाले. आणि कोणाची तरी आईवडिलांची कृपा म्हणा किंवा तुमच्या आमच्या सारख्यांशी जेव्हा आपण चर्चा करतो त्यांचे आशीर्वाद म्हणा, ह्या आशीर्वादापोटी तुमचं कोणती गोष्ट चालत असते. जर तुम्ही हिटलरसारखे वागले, जर तुम्ही जर व्यवहाराला चांगले नसेल, तर तुमचं पुढचा बिझनेस जो आहे तो पुढं भविष्यात तो संपून जातो. आणि मी त्या गोष्टीमुळं माझे आजही बघा की मैत्री जी आहे ती लॉंग लाईफ मैत्री टिकते माझी. बरोबर. आम्ही दुश्मनाबरोबर मैत्री केली तरी दुश्मनाला वाटतं नाही हा मित्र दुश्मन असला तरी याला आपला असलाच पाहिजे. अशा पद्धतीचं माझं मैत्री टिकवण्याचं गणित आहे. बरोबर. आता हल्ली म्हणजे तुम्ही आता योद्धा एक चित्रपट करून, म्हणजे मला माहिती आहे की
योद्धा केल्यानंतर काय जे तुमचं होतं की चित्रपट काढल्यानंतर खूप पैसे मिळतील हा असं जे काही वाटलं होतं हा पण तसं काही प्रत्यक्षात काही झालं नाही म्हणजे मलाही माहिती आहे. पण तसं काही होत नसतं की कुठलाही व्यवसाय काय एका याच्यामध्ये होणार नाही, ते सातत्य ठेवायला लागतं. पण तुम्ही एका चित्रपटावर तर थांबला नाहीत, लगेच मला वाटतं तुम्ही दुसऱ्या सिनेमाचं अनाउन्सिंग केलं. हा मग ती नक्की गोष्ट काय होती? याचं कारण असं होतं की माझे मित्र विजयराव जे आहेत ते काय म्हणले की धुमाळ साहेब हे काही माझं क्षेत्र नाही. पिक्चर रिलीज झाल्यानंतर अनेक ज्या अडचणी आल्या बरोबर. त्या अडचणी सोप्या नाही. हा, हा, हा. तर विजयरावला लगेच लक्षात आलं, तो अत्यंत हुशार आहे की बरोबर आहे. ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तुंग अभिनयाची माणसं नाना पाटेकरपासून तर महेश मांजरेपासून शेवटचा कोणी स्पॉट बॉय आहे, हे सगळे लोक आहेत याच्यामध्ये. ते तुम्हाला मिळतील पण हम्म, हम्म, हम्म. सगळं आहे. जसं शेतकऱ्याला काही पीक काढू शकतो तो, बरोबर आहे. हा. पण विषय असा की त्याला भाजी मार्केट किंवा त्याला विक्रीचं ठिकाण जे म्हणतो हम्म. तेच नाही. म्हणजे मार्केटिंग त्याला कळलं पाहिजे सगळ्या गोष्टी. मार्केटिंगही करा, काहीही करा, हम्म. तुम्ही पैसे कसेही घालवा, पण तुम्हाला ज्या ठिकाणी चित्रपट लावायचा आहे, सेल करायचा ज्याला म्हणतो, हम्म. तो सेल होण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व्ह होत नाही. याचं कारण असे की त्या ठिकाणी जे आपण ज्याला काय म्हणतो की मार्केट जे आहे, विकण्याचं मार्केट जे आहे, ते मार्केट कोणाच्या तरी ताब्यात आहे, की जे आर्टिस्टच्याही ताब्यात नाही, हम्म. जे थिएटरवाला आहे की ज्याच्यामध्ये त्याच्याही हातात नाही, आहे तरी कोणाच्या ताब्यामध्ये. बरोबर आहे. नाही मोठी चेन आहे म्हणजे खरं ती ते फार काय- मोठी आणि ते गॅमलिंग म्हणतो ना, आणि तशी येते. आणि मग तुमच्यासारख्या माणसाने जरी मला मदत केली समजा युद्धामध्ये अनेक चित्रपटामध्ये, तुमची कलाकृती दाखवण्यासाठी का होईना त्या प्रोड्युसरला तो पिक्चर दाखवायचा, हा तो लॉसमध्ये जातोच, ठीक, हरकत नाही, पण दाखवायची कशी? बरोबर. आता माझा सरगम रिलीज होतोय, म्हणजे आपला सरगम रिलीज होतोय, हो. त्याच्या पाठीमागच्या अडचणी किती होत्या, कोरोनाच्या नंतर मग होणारी परिस्थिती, त्यापेक्षा आम्ही विचार केला की बिझनेसमध्ये लक्ष घालू. बरोबर आहे. हम्म. विषय हा आहे. आणि जेव्हा रिलीजला जातो त्याच्या कितीतरी अडचणी असतात भयानक. मग ते त्या डिस्ट्रीब्युटर जा, मग तो डिस्ट्रीब्युटरमध्ये विचारतो तुम्हाला 2K वर एवढे थिएटर, 1K वर एवढे थिएटर असतात, मग त्याचं प्रोसेसिंगचे याचे वेगळे पैसे, त्याचे वेगळे पैसे, क्लोनिंगचे वेगळे, प्रोसेसिंगचे वेगळे, आमचं रेंटचं भाडं वेगळं, आम्ही जे तुम्हाला मदत करतोय त्याचं कमिशन वेगळं, म्हणजे त्याची लिस्ट संपत नाही. बरोबर आहे. हा. मग थिएटरवाला मालक, आता मी एक थिएटरचा मालक आहे, त्या थिएटरचं भाडं, मी थिएटरचा मालक असल्या त्यांना माहिती आहे इथं थिएटरचं भाडं लावता येणार नाही लावलं, पण बाकीचे थिएटर लावले. पण मला आत्तापर्यंत मराठी चित्रपटाची भाडेच मिळालेली नाही. मग बरोबर. बाकी चित्रपट रिलीज जेव्हा झाले, माझे मराठी चित्रपट आले, मी काय केले की शेअरिंग बेसवर माझं थिएटर दिलेलं आहे. अच्छा. मी कोणत्याही जो कोणी प्रोड्युसर असेल त्याच्यासाठी माझं थिएटर हे सतत मी शेअरिंग बेसवर दिलेले आहे. म्हणजे आता तुम्ही पहिला योद्धा सिनेमा केला, आणि मग आता सरगम आहे, ते मला वाटतं जवानी जिंदाबाद, हां त्याच्यानंतर विंग्स ऑफ Wings of फायर आपण Fire. एक नवीन केलेला आहे. हां असे चित्रपट आता करतोय. आता तुम्ही काही एका चित्रपटाचे निर्माते नाहीत, हां भरपूर सिनेमे 10-12 वर्ष, एक दशक तुम्ही केले. गुंतवलेले आहे याच्यामध्ये. हम्म. तर जसं मगाशी म्हणालो की मी नवीन निर्माता जो चित्रपट सृष्टीत येत असेल, की तुमच्या बोलण्यात जाणवते की त्यांनी पूर्ण त्याची माहिती घेतली पाहिजे. फक्त पैसे टाकले की पैसे मिळतील, ग्लॅमर मिळेल, नाव होईल असं न करता त्या व्यवसायाचा अभ्यास करणं हे गरजेचं हा, आहे. म्हणजे आता थोडंसं हां. मी तुम्हाला सांगतोय, ह्या गोष्टीसाठीच सांगतोय हम्म, हम्म, की पैसा खूप मिळतो असा आम्हाला जो भ्रम झालता, हम्म, हम्म. त्याच्यामध्ये मी जे आता एक गोष्टी तुम्हाला उलगडून सांगणार आहे ते आता एकदम सांगितल्या फक्त, बरोबर आहे. हा. की चित्रपट प्री प्रोडक्शन जो पार्ट आहे हम्म, तो एक महत्त्वाचा आहे. परत तुम्ही म्हणता शूटिंग शूटिंग आहे, म्हणजे तुम्ही त्याला म्हणतात की लोकेशन फील्डवरती आपण फील्डवरती जातो, परत पोस्ट पोस्ट प्रोडक्शन, नंतर रिलीजचा पार्ट. रिलीजचा पार्ट येतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेस स्किल लोक मिळत नाही. आता मला वाटलं की महेश मांजरेकरांना घेऊन आपण एक चित्रपट दिग्दर्शित करू. आता त्यांना वेळ आहे का आपल्यासाठी? ते कुठेतरी बिझी असतील. मग त्याला ऑप्शन काय? संजय जाधव का जाऊ? संजय जाधव बिझी, ठीक आहे. मग तो मॅनेजर त्याचा फोन करणार, मग तो त्याचं हे करणार, मग त्याचा तो भाव, मग ते सगळं, मग त्यामुळे तिसरा ऑप्शन बघतो. बरोबर. मग ते जे दुसरे डिरेक्टर आहे की ज्यानं कधीच काढलेलं नाही पिक्चर आणि त्याला संधी देण्याचा प्रयत्न करतो. स्टोरी पार तोंडाला फेस येऊन तो स्टोरी सांगतोच, तोच सांगतो, त्याची स्टोरी असते. तो म्हणतो माझी स्टोरी तर मीच दिग्दर्शन केलं तर अतिशय उत्तम होईल. त्याचा फेस फार दाढीपर्यंत येतो, म्हणजे इथपर्यंत तो सांगत जातो त्याचा.
नाही, काय नाही, म्हणजे प्रत्येकाला शेवटी आपली स्टोरी चांगली हा पण वाटतेच आणि आहेत म्हणजे चांगले निर्माते दिग्दर्शक आता बऱ्याच वेळा असतं जसं महेश कोठारे लेखक दिग्दर्शक निर्माता कलाकार किंवा दादा कोंडकेंनी तसं केलेलं आहे. बरेच सिनेमे आता मांजरेकर साहेबांचे बरेच चित्रपट तसे येतात. पण ते आता तुम्ही म्हणजे मुळात आता काही पहिला चित्रपट तुमचा अनुभव आहे चांगला हं. म्हणजे जो काय पहिली गोष्ट होती. दुसऱ्यात तुम्ही परिपक्व झाला म्हणजे दुसऱ्या वेळेस तुम्ही बजेटिंग किंवा मी पाहिले तुम्हाला की कंट्रोलिंग तुम्ही करायचं प्रत्येक गोष्टीवर की बाबा हे हां. आज सीन एवढे संपलेत का मीटिंग घ्यायचा. तर मग ते आपोआप व्यावसायिक तयार होतो. म्हणजे तुम्ही एक व्यावसायिक पण आहात. एक तुमच्या कुठली तरी परंपरा घरातली तुम्हाला कलेची पुढे घेऊन जायची होती हं. आणि एक नवीन एक आपलं एक वलय की तुम्ही एम-के स्टुडिओ जो आहे तुमचा हां. त्याचं एक काम तुमचं म्हणजे पुढे उदयास आलं. मग हे सगळं करताना तुम्ही बऱ्याच वेळा तुमचं असं होतं की एखादी गोष्ट नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही म्हणजे मी तुमचं पाहिलंय बऱ्याच वेळा की हा लाईट्स याचं बाबा लाईट आपल्याला वेळेत नाही मिळाली एका चित्रपटाला की तर तुम्ही मी लाईट घेतली. एकत्र म्हणजे घ्यायचं. ही गोष्ट का बरं तुम्ही म्हणजे लाईट मिळाली लाईट घेऊन टाकल्या. ही जिमी-जिप नाही मिळाली जिमी-जिप घेतली. मला तो राग आहे. हां. खरं म्हणजे मी त्या मुद्द्यावर हळू-हळू तुम्हाला पसरत म्हणजे नाही का जास्त विस्तारानं बोललो. पण आता फोकसवर तुम्ही आणतायच मला, तर मग मला आणायला काही अडचण नाही. मला योद्धा चित्रपटाचा जो वाईट अनुभव आला, की थिएटर मिळत नाही. मिळवले तर त्याचे पैसे, कमिशन्स आणि डिस्ट्रिब्युटरचा त्रास. बरोबर आहे. हां. म्हणलं की या क्षेत्रामध्ये सतत राहिल्यानंतर हा त्रास आपण मिटवू. बरोबर. मला एक त्यांच्याविरुद्ध लढण्याचं बळ निर्माण झालं होतं. हं, हं, हं. पण त्या शक्तींविरुद्ध लढणं किती अफाट आहे, किती ताकदीनं लढावं लागणार आहे, हे मला आज कळतंय, की नाही मी आत्ता तर 25%च तयार झालोय. 75% अजून मला जर शक्ती मिळवायची जर असेल, तर माझ्याकडं सगळ्याच ताकदी पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिकल पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर माझा वेळ पाहिजे, त्याच्यामध्ये चित्रपटसृष्टीतले सगळ्या जाणकारांना घेऊन त्यांनी प्रत्येकाने सांगितलं धुमासाहेब जे करतात ते बरोबर आहे. आणि मग इथं ज्यांना वाटतंय की धुमासाहेब आपल्या मुळावरच उठलेत, तर उद्या ते सुद्धा मला काहीतरी धोका पोचू शकतात. कारण त्यांचा बिझनेस संपेल बरोबर आहे. किंवा काहीतरी होईल, बदल चेंज होईल. त्याच्यामुळं आजपर्यंत मला ह्या चित्रपटसृष्टीनं मग मी त्याकरता जर राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागावर गेलो, पण मला तर काही दिसत नाही. मी लिहून दिलेलं तिकडं सांस्कृतिक विभागासाठी जे काही लिहून दिलेले ज्या ज्या गोष्टी बारकाव्याने लिहून दिल्यात, बरोबर आहे. त्या माझ्या नावाने गेल्या कोणी बोलत नाही. मी सांगितलेल्या आयडिया तिथपर्यंत जातात, पण ते कुणी असं सांगत नाही की धुमासाहेब या क्षेत्रामध्ये परिपक्व आहेत आणि त्यांचा प्रोडक्शन हाऊस सतत आहे. ज्या प्रोडक्शन हाऊस सतत जे चित्रपट निर्मिती करतात त्यांना अनुदान दिलं गेलं पाहिजे, त्यांना सहकार्य झालं पाहिजे. तर आमच्या चित्रपटाला अनुदान नाही मिळत आणि भलत्या चित्रपटांना अनुदान मिळतं की ज्यांनी एक चित्रपट काढला संपले, जे एक चित्रपट काढला म्हणजे तर ओळखी पाळखीन चालतं, अजून काय आतमध्ये चालतं, काही मला ते अजूनपर्यंत गणित म्हणजे कळलं नाही. चित्रपट बऱ्याच वेळा असतं की चित्रपट काढल्यानंतर म्हणजे थिएटर कलेक्शन तुमचं हे असेल अनुदान असेल हां. सॅटेलाइट असते डिजिटल राईट्स असतात हां. ह्या गोष्टी असतात पण अनुदान मिळण्याचे नेहमी म्हणजे प्रत्येक सिनेमाला मिळत नाहीच ते मग- 40 लाख रुपये मिळतं 30 लाख रुपये मिळतं किंवा मग तिथं ओळख लागते का तशी तुम्ही जसं अपेक्षा म्हणता. तशी ना मला अनुदान मिळावं म्हणे अपेक्षा नाही. मग आता एवढे चित्रपट काढले तेव्हा नाही अपेक्षा ठेवली तर आता काय ठेवणार. पण मला उलट माझं असं म्हणणं आहे की त्यांनी गव्हर्नमेंटने त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला जागा दिल्या पाहिजे बरोबर आहे किंवा त्यांच्या वास्तू शूटिंगसाठी दिल्या पाहिजे. तो खर्च कमी करा तो खर्च कमी होतो. त्यामुळे उद्या अनुदान तुम्ही शूटिंगला लागणाऱ्या ज्या परमिशन त्याचे काही बाकी भाडे असतील हां. शासकीय गोष्टी असतील तसे टॅक्स असतील कर असतील ते कर कमी करून 30 लाख रुपयाचं द्या ना त्यांना, टाका. हा, बरोबर आहे तो चित्रपट अधिक उत्तम होईल. आता बऱ्याच वेळा मी तुमच्याकडनं मी ऐकलंय की तुम्ही बऱ्याच वेळा लोकांना आव्हान करता की नवीन निर्माते असतील तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि बऱ्याच लोकांना चित्रपट काढायचा असतो पण ते इंडिव्हिज्युअल चित्रपट काढणं की तेवढी ताकद पोहोचत नाही कारण शूटिंग करणं पोस्ट प्रोडक्शन बाकी त्याचं मार्केटिंग त्याला अनुभव नसतो. मग तुमच्यासारखा एखादा अनुभवी निर्माता आहे तर त्यांना एकत्र येऊन करायला पाहिजे असं तुम्हाला नेहमी वाटतं. मग अशी काही लोकांना घेऊन तुम्ही चित्रपट केलेत का किंवा काय कल्पना आहे पुढे अशी? मी 100% म्हणजे की याच्यामध्ये प्रयत्न केला आणि काही चित्रपट केले. तर त्या चित्रपटामध्ये असा अनुभव आला की एकत्र येतो पण विचार जुळत नाही. बरोबर. हा एक प्रकार फार मोठा त्यात प्रॉब्लेम येतो. कारण एखाद्याला स्टोरी पटली एखाद्याला पटत नाही. हाही त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे अनुभव वेगवेगळा येतो. पण एकत्र चित्रपट येण्याने काय होईल की आर्थिक गोष्ट मजबूत होते. बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि तुम्हाला ज्या प्रकारे स्टोरी हवी काय होतं की ऐतिहासिक चित्रपट काढायचं म्हणलं तर आर्ट डिरेक्टरचं फार मोठं काम असतं आणि त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज चालत नाही.
त्या गोष्टींचा सगळ्याच कॉस्ट्युम आर्ट, Costume मेकअप, arts कलाकार, वगैरे. लोकेशन सगळं. पैसा आला तर शिवाजी महाराजांचं पात्र दिलं, त्याचा आवाज दमदार नसेल, काय नसेल, हम्म. आणि तुम्ही जर अशा माणसाला जर कॅरेक्टर दिलं तर उपयोग नाही. हम्म. मग तुम्हाला दमदार आवाज म्हणजे आपले कोल्हे साहेब असतील म्हणा, किंवा अजून त्या ताकदीचे त्या ज्याला काय म्हणतो की कॅरेक्टर निभावण्याची ताकद आहे, नाना पाटेकर असेल म्हणा, असे लोक निभावतात. संभाजीराजांचं समजा कार्य किंवा काही अशा गोष्टी असतात, तर त्यावेळेस तुम्हाला पैसाही लागतो आणि आर्टचंही मटेरियल लागतं, म्हणजे फार मोठ्या लेव्हलला ते करावं लागतं. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणतो म्हणणं आहे की एकत्र ताकद, पैशाची ताकद येते, प्लॅनिंग होतं तयार, आणि हा. सगळ्यात ऑडियन्स पण चांगला मिळतो. मग तो 100-200 कोटीचा चित्रपट जेव्हा बनला जाईल, किंवा हम्म. 100 कोटी मराठी चित्रपट समजा, ठीक आहे, 1 कोटीच्या वर जात नाही, 2 कोटीच्या वर जात नाही, मी तो 10 कोटीचा बनवला, बरोबर आहे. पण ती कलाकृती एकदा प्रमोशन केलं आणि आपल्या मराठी लोकांना पण सवय झाली झाली पाहिजे. की मोठ्या ग्रँजर लेवलला चित्रपट जर बनला, कॉम्प्रोमाइज जर नसेल, तर तो चित्रपट चालतो. नाही, होतं ना. आता जी हल्लीची परिस्थिती, कांतारा पहिला चित्रपट जो झाला तो छोट्या बजेटमध्ये झाला. हा, आता चॅप्टर 1 जो आलेला आहे तो हा. मोठ्या प्रमाणावरती आता रिलीज केलाय. रिलीज केलाय. तर मग आपल्या हिंदी चित्रपट पण काही, आता जसं तुंबाडासारखा चित्रपट असेल, हा. मुंजासारखा चित्रपट आहे, तर बरेच सिनेमे चालत आहेत. हा. आता मांजरेकरांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले, तोही चांगला चित्रपट चालेल आता सगळं. चालेल सांग. मग हे करताना मग छोटे छोटे चित्रपट लोक पाहत नाहीत बऱ्याच वेळा. हा, असं होतं ते. हा, म्हणजे आता हल्ली ऑप्शन खूप आहे, मराठी, हिंदी, साऊथचे आहेत, हॉलिवूडचे चित्रपट आहेत, खूप ॲनिमेशन option ॲनिमेटेड चित्रपट आहेत. कारण 200 प्रत्येकाला तिकीट तर सेम आहे. मग आपण हे, म्हणजे मलाही आज वाटतं की मी 50हून अधिक चित्रपट केले, जवळजवळ 22-23 वर्ष मी काम करतोय. मलाही असं वाटतं की आता मी वर्षाला पहिले 5-5 सिनेमे करायचो. हा, म्हणजे आपणच एका वर्षात किती पिक्चर केलेले. केले. हा, पण आता ते नाही होत, कारण आता विषय चांगला पाहिजे, बजेट पाहिजे, किंवा आपण केलेला चित्रपट रिलीज होईल तरच करण्याचा अर्थ आहे. एक्झॅक्टली. मग ही लोक तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न करता, एका लाईनवरती, ट्रॅकवर घेता, मग ते होतं का, म्हणजे शेवटपर्यंत निभावलं जातं काही गोष्टी? नाही, कसं होतं की मुळातच शेवटपर्यंत जाण्यासाठीच पैसा लागतो. आपली गंमत काय होती की चांगला चित्रपट तर बनवायचा, आणि आपले नवीन आलेले दिग्दर्शक आणि फसवणारे पण दिग्दर्शक आहे मार्केटमध्ये, ते असं करू, ते तसं करू, आणि बऱ्यापैकी ते चित्रपट निर्मित व्हायच्या अगोदरच खूप पैसे खाऊन बसतात, विनाकारण खर्च करतात. ही तर मला नाही की सगळ्यांनाच माहिती या गोष्टीचा. आणि मग पोस्ट प्रोडक्शनला पैसे उरत नाही त्यांच्याकडे, परत रिलीजला पैसे उरत नाही, हे असे सगळे प्रश्न तयार होतात. आणि मग आता हा सरगम नावाचा सिनेमा काय कोटीत झालाय, 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च झाले. जेव्हा चित्रपट निर्माता म्हणून आपण जे काम करतो, किंवा हा. जसं आता तुम्ही म्हणाल की सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे प्रोडक्शन म्हणजे व्हॅल्यूची. हा, तो तर- दिग्दर्शक असेल, कला दिग्दर्शक, किंवा आपण व्हॅल्यू ठरवतो, मग ते चित्रपट होईल, मग त्याचं प्रमोशन पण केलं पाहिजे. हा, प्रमोशन बऱ्याच वेळा, आता मीच माझ्या सिनेमाचं, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, बरेच सिनेमे केले तर मी माझ्या प्रत्येक सिनेमाचं प्रमोशन करतो. का, की मलाही माहिती आहे की माझा एक ऑडियन्स आला पाहिजे, म्हणजे त्यातून दोन्ही कामं होतात, माझंही नाव होतं, रिस्पेक्ट मिळतो, निर्मात्याचे 2 पैसे वसूल होतात. वसूल होता. चित्रपट प्रमोशनला मलाही वाटतं की काम केलं पाहिजे. बरोबर. तर त्या प्रमोशन संदर्भात तुमची काय कल्पना आहे की तुम्ही एवढे सिनेमे केल्यानंतर, किंवा कसा अनुभव आलाय तुम्हाला? प्रमोशन शिवाय लोकांपर्यंत सिनेमा पोहोचतच नाही. प्रेक्षकांना ट्रेलरमधून, प्रमोशनमधून कितपत काय सांगायचंय तेवढंच कळालं पाहिजे. बरोबर आहे. तुमची अख्खी स्टोरी रिव्हील झाली, अरे याच्यात काय दम नाही. बरेच प्रकारचे चोखंदळ ट्रेलर, टीजर, गाणी, त्यातून आपल्याला कळतं. त्याच्यातून कळतं ते. आणि असे ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या नेमक्या अशा काही मोजक्या लोकांच्या आहेत की त्यांचे मराठी प्रोड्युसरला त्याचे रेट परवडत नाही, बरोबर. किंवा तेवढं सहकार्य होत नाही. आणि आता बऱ्याच वेळा तुमचं असतं की म्हणजे चित्रपटांना थिएटर मिळत नाही, बऱ्याच वेळा बोंब असते. हा, मराठी, साऊथ किंवा हिंदी सिनेमांना शेअरिंग त्यांचं जास्त असतं, म्हणून त्यांना जास्त मिळतं. हा, मग आपल्याला मिळत नाही. तुम्ही मध्ये आवाज उठवला होता, हा. त्यानिमित्ताने तुम्ही एक स्वतःचं थिएटर पण केलं, मला वाटतं. बरोबर आहे. ती नक्की गोष्ट काय आहे? मी तेच म्हणतोय की मला सिनेमा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन हाऊस निर्माण केलं. मला पुढं लढायचं आहे म्हणून थिएटर घेतलं. नेमकं थिएटरवाल्याला कोण फसवतं ते तरी बघू म्हणलं, बरोबर. किंवा थिएटरवाल्याला फायदा होतो का ते बघतो. थिएटरवाल्याला सुद्धा फायदा नाही होत, मग फायदा कोणाला होतो? बरोबर आहे. बरं, मी म्हणलं की चला जिमी घेऊ, अडचण आहे ना, जिमी घेऊन टाकली. लाईट आहे ना, लाईटच घेऊन टाकली. म्हणजे प्रत्येक गोष्ट विकत घ्यायला लागलो. 45 दिवस आम्ही ते शूटिंग केले सरगममध्ये. बरोबर आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे की एक जीवानं सगळं टीम राहिलेली. बरोबर. तुम्ही त्यामध्ये होता, किती अडचणी आल्या होत्या. एवढा सुंदर सेट
त्या ठिकाणी बनवलं चित्रपट जो बघेल त्याला कळल ते सेट काय किती भयानक बनवला होता. आदिवासी लोकांचा पाडा बनवला होता आणि असं वाटायचं की तिथंच राहावं बरोबर. आणि आदिवासी होऊनच राहावं असं वाटायचं. निसर्गरम्य ठिकाण होतं भंडारदरा. हा, आणि विशेष गोष्ट म्हणजे की बांबू सहित एका रात्रीमध्ये तुमचं गायब करून टाकलं त्या लोकांनी, चोरून नेलं आणि शूटिंग दुसऱ्या दिवशी ठप्प. त्या अशा घटना घडतात. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं चित्रपटामध्ये प्लॅनिंग ठरतं हा, पण नैसर्गिक आपत्ती येते, अचानक पाऊस येतं, वादळ येतं, हा, लाईट जातात किंवा इतर गोष्टी असतात असं. किंवा काही तिथल्या स्थानिक लोकेशन जे काही असतं तिथल्या काही घडामोडी घडल्या तर ते हा. आपल्या शूटिंगच्या याच्यावर परिणाम पण नेहमी होतोच असे. पण हे नैसर्गिक आपत्ती याला म्हणता येत नाही. नाही नाही, हा मी ते काही आता ठराविक लोक त्यांना काही माहित नव्हतं बिचाऱ्या लोकांना. काही लोक असतात की त्यांना सरपण म्हणून त्यांनी ते घेऊन गेलं खरं तर. तुला हरकत नाही, त्यांनी दुसऱ्या दिवशी आणून पण दिलं काही, आपण लावला पुढे. हा. बरं, आता हे बरेच चित्रपट तुम्ही करताय, आता बरेच युट्यूब चॅनल पण मला वाटते मध्ये तुम्ही सुरू केलं, बरीच गाणी केली, हा. त्याविषयी काय सांगाल? खरं म्हणजे युट्यूब चॅनल हा सगळ्यात म्हणजे कोणत्या प्रोडक्शन हाऊसला कमवण्याचा मार्ग आहे. तुमचं कुठलेही सिनेमे असतील किंवा काही असतील, तुम्हाला जर भाव मिळाला नाही तर तुमच्याच युट्यूब चॅनलला टाका, पैसे मिळतात, मलाही मिळतात, इतरांनाही मिळतील. आणि संदीपला सुद्धा माझं आव्हान आहे नक्की नक्की. की आपल्या स्वतःचं युट्यूब चॅनलला अशा कलाकृती ज्या आहेत त्या टाका. बरोबर. प्रत्येकाचं मन, लोकांना गरज आहे. हो. कदाचित माझ्याकडून निर्माता म्हणून काही गोष्टी स्पष्ट होत नसतील किंवा थोडासा भ्रम राहत असेल मला सांगण्याचा, पण मला सांगावंसं वाटतं की आपलं स्वतःचंच प्रोडक्शन हाऊस ज्याचं असेल ना, त्यानं चित्रपट निर्मितीमध्ये उतरावं आणि हळूहळू त्यानं चांगल्या ताकदीनं उभं राहावं. बरोबर आहे, असं मला वाटतं. आता बऱ्याच वेळा असतं की एखादं शूटिंगच्या सेटवर किंवा एखादं प्लॅनिंग करताना निर्मात्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबणं, प्रत्येक गोष्टीत लक्ष घेणं, त्याचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. की तुम्ही ते पाहता करता मी तुम्हाला पाहिलेलं आहे की प्रत्येक गोष्टीचं म्हणजे बार्गनिंग असं म्हणता येत नाही त्याला, योग्य पैसे योग्य ठिकाणी गेले पाहिजेत. हे प्रत्येक निर्मात्याने करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतं की फार गरज नाही. आता तुम्ही म्हणणं असं कसं, उत्तम जर तुमचा म्हणजे प्रामाणिक लोकांची गरज आहे. काय होतं की निर्मात्याला एवढंच लक्ष जर द्यायला लागलं तर मग उपयोग नाही त्याचा. बरोबर आहे. खरं म्हणजे ज्यांचं काम केलं पाहिजे. प्रोडक्शन हाऊसवाल्याचं मी आजपर्यंत ज्या निर्मात्याकडे गेलो तो सांगतो प्रोडक्शन हाऊसवाल्यानं याचं कमिशन खाल्लं त्याचं कमिशन खाल्लं, असं होता कामाने एक तर पहिलं. आणि ज्याचं काम ते न करू, बरोबर हे म्हणतात ना ते खरं आहे. मी जर म्हटलं की हा जो स्क्रीन प्ले आणि एका डिरेक्टरनं समजून सांगितला त्याच्यात त्यांना असायला पाहिजे. एका आर्ट डिरेक्टरनं सांगितलं का याच्यामध्ये ह्या गोष्टी लागतात, तसंच एखादी ह्या ठिकाणी लाईट्स याच्या गरजेच्या आहेत सिनेमात, तर त्या एवढ्या लाईट लागतीलच किंवा त्या लाईटवर त्या जमू शकतं किंवा इथं जिमीचा शॉट लागणारच आहे. तर हे सगळं टेक्निकली हुशार लोकांनी निर्मात्याला आधी उत्तम प्रकारे समजून सांगितलं पाहिजे. म्हणजेच काय, निर्मात्याला हे नॉलेज असायला पाहिजे. पण एकदा का त्यानं सिनेमा बनवायला घेतला त्यानं लुडबुड करू नये. बऱ्याच वेळी काय होतं की निर्माताच तिथं शिवाय देत बसतो, बऱ्यापैकी ते हिरो हिरोईनला जेवाय खावायची त्याची चहा पाण्याची व्यवस्था हाच करतो. बरोबर आहे. गरज नाही ना, तिला पैसे दिलेत, राहण्याची व्यवस्था केली, ही 12 वाजेपर्यंत तिच्याबरोबर हा जागला गप्पा मारत, तर सकाळचा 4चा टायमिंग कसा कॉल टाइम तुमचा होऊ शकतो. तर माझं म्हणणं आहे की निर्मात्यानं नॉलेज असावं, पण त्याच्यामध्ये आपली ती लक्ष्मी आहे, ते वाहत जाऊ नये, त्या गोष्टी वाहत जाऊ नये. आणि त्याचं लक्ष्मी आहे आपला कमर्शियल बिझनेस आहे, तर बिझनेसच्याच दृष्टीनं त्या प्रकारे शूटिंग होतं का नाही ते बघितलं पाहिजे. म्हणजे त्याचा अभ्यास बी केला पाहिजे, बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, चुका होतील तर दुरुस्त केल्या पाहिजेत. युद्धामध्ये अशीच आता तुम्ही ओघानं विषय काढला, तर तुम्ही लोक मला सांगितलं पण होतं की शूटिंगमध्ये गावच्या कलाकारांना संधी दिल्या. अरे पण त्यानं त्यावेळेला रील होतं, किती रीलचं नुकसान केलं. बरोबर आहे की नाही? मग त्याचा सराव पहिला झाला पाहिजे, म्हणजे तो डायरेक्टच आणून नाही, ऍक्टरच असला पाहिजे. बरोबर आहे. त्याला कॅमेऱ्याची सवयच असली पाहिजे, तुमचा वेळ घालवला नाही पाहिजे. म्हणून निर्मात्यानं नेहमी उत्तम जी टीम आहे तिचं ऐकलं पाहिजे. बरोबर आहे. आता हे चित्रपट खरं तर खूप पार्ट आहे त्याच्यामध्ये, 64 कलांचा एकत्र हे चित्रपट तयार होतो आणि बऱ्याच लाखो लोक एका चित्रपटाच्या माध्यमातून जातात. म्हणजे खूप त्याचं आर्थिक गणित पण आहे मोठं, किंवा ती कला एक व्यवसाय पण आहे. आणि बरेच जे नेहमी बोललं जातं की मराठी चित्रपट चालत नाही, त्याला प्रेक्षक येत नाही किंवा बाकीच्याच त्याला जातात,
मग तुम्ही चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल की तुम्ही निर्माता म्हणून तुम्ही आता 5 सिनेमे केले, हा. तुम्हाला काय सांगावं वाटेल प्रेक्षकांसाठी? माझं असं म्हणणं आहे की प्रेक्षकांना तुमची कलाकृती हे कळते, पण निर्मात्यांनाच मला सांगावं वाटतं. हम्म, निर्मात्यांना सांगावं हे वाटतं की पहिली तुमची स्टोरी जी आहे, कथा जी आहे ती उत्तम असली पाहिजे. बरोबर आहे. आता काही लोक त्याच्यात बरेच असे ज्ञान शिकवत असतात. ही स्टोरी शृंगार रसाची आहे, अमक्या रसाची, तमक्या रसाची. अरे बाबा, त्या कथेमध्ये सगळेच रस येऊन जातात. बरोबर आहे. पण ती उत्तम स्टोरी असली पाहिजे. आणि जर स्टोरी उत्तम असेल तर तिचं बार्गेनिंग करता कामा नये. बार्गेनिंग म्हणजे काय, की त्या कलाकृतीमध्ये जे जे येणारे ॲक्टर्स असतील ते उत्तम असले पाहिजे. ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी मिळाल्याच, ॲक्सेसरीज काय जे असतील त्या मिळाल्याच पाहिजे. बरोबर. आणि उत्तम कंट्रोल असला पाहिजे सगळ्या टीमवर निर्मात्याचा. येस येस. हां, तर स्टोरी झाली. स्टोरीचा स्क्रीन प्ले असला पाहिजे, स्टोरीचं शॉर्ट डिव्हिजन सिनेमॅटोग्राफरचा असला पाहिजे, स्टोरी बोर्ड असला पाहिजे. तुम्हाला सिनेमा कसा दिसणार आहे, मग त्यानं स्टोरी बोर्ड दिला पाहिजे, त्यानं स्क्रीन प्ले दिला पाहिजे, त्यानं टोटल जे काही संवाद असतील महत्त्वाचे ते सुद्धा तिथं लिहिले गेलेले पाहिजे. बरोबर. कुठली गोष्ट अंधारात ठेवून फायदा नाही आहे. आणि काय ते काय कोणी चोरी किती पळवायचं, ज्ञान कधी चोरी जात नाही, ते वाढतं. बरोबर. पण काही लोकांचा गैरसमज आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा कलाकृती फसते. आता सरगम मध्ये डॉक्टर गिरीश कर्नाड आपल्यासोबत होते. खरं तर हां. खूप मोठा कलाकार साऊथचा. आणि म्हणजे चांगले, म्हणजे आता एवढं काम केलं तर काही चांगले अनुभव बी तुम्हाला आले असतील एक्झॅक्टली. टेक्निशियनचे, कलाकारांचे, हां. इतर गोष्टीचे. त्या चांगल्या अनुभवांसाठी काय सांगाल? चांगले अनुभव. आता तुम्ही बरोबर तुम्ही योग्य मुद्दा काढला की प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहायचा. तर गिरीश कर्नाड ही व्यक्ती जी आहे ती अशी बोगस स्टोरी निवडू शकत नाही. बरोबर. कधीच निवडू शकत नाही. नाही, नाही. म्हणजेच प्रेक्षकांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की ह्या चित्रपटामध्ये इथं खरंच म्हणजे हा ज्ञानपीठ मिळणारा, पुरस्कार मिळणारा आणि उत्तम कलाकार मराठीमध्ये शेवटचा चित्रपट करणारा बरोबर. हा गिरीश कर्नाड, जे एवढे महान व्यक्तिमत्व यांनी सिनेमा केलाय. म्हणजे ती स्टोरी कशी असेल. बरोबर. आणि ती इम्प्रेस झाले ॲक्च्युली. आमचे डिरेक्टर शिवकदम, त्यांना बेंगलोरला जाऊन त्यांनी स्टोरी ऐकवली. ते म्हणे माझी तब्येत कशी असू द्या पण मी हा सिनेमा करणार. बरोबर. ती स्टोरी अविनाश विश्वजित त्यांना सांगितली. त्यांना खूप आवडली आणि त्यांनी उत्तम गाणी दिली. म्हणजेच काय, कथा चांगली. बरोबर. हा एक भाग आहे. सरगम हा येतोय, त्याबाबत आपण खरं तर आज चर्चा करतोय. बरेच सिनेमे तुम्ही केले, चांगले चित्रपट आणतायत, अजूनही तुम्हाला आणायचे. आणि जेव्हा एखाद्या निर्मात्याचा चित्रपट रिलीज होतोय तर तुम्ही प्रेक्षकांना कशा पद्धतीने आव्हान, म्हणजे मार्केटिंगवाले बाकी इतर लोक तर आव्हान करतात, निर्माता म्हणून काय आव्हान करू शकाल प्रेक्षकांना? प्रेक्षकांना हे आव्हान करेल की मराठी सिनेमे जे आहेत अत्यंत कष्टातून बनवलेले असतात आणि त्यातल्या त्यात मराठी सिनेमांना जर पुढं आणायचं असेल किंवा मराठी सिनेमांचं म्हणजे मराठी सांस्कृतिक भाग टिकवायचा जर असेल आपल्याला, तर सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे आणि त्याला दाद दिली पाहिजे प्रेक्षकांनी. मग भले त्याच्यावर तुम्ही निर्विवादपणे टीका करा, म्हणजे जे चुकलं ते बोला की ह्या डिरेक्टरनं इथं माती खाली, त्यानं इथं अमकं केलं, दुसऱ्याच ऐकून बोलू नका. प्रेक्षकांना हे माझं आव्हान राहील. पाहिलं पाहिजे. हां, प्रेक्षकांनी स्वतःहून थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितलाच पाहिजे. बरोबर बरोबर. कारण साऊथ आजही त्यांची इंडस्ट्री या गोष्टीवर टिकून आहे. बरोबर आहे की आपल्या हिरोचा पिक्चर येतोय किंवा आपल्या मातीतला बनलेला चित्रपट येतोय आणि त्यांनी जर त्यांना डोक्यावर जर घेतलं तर ते लोक परत हिंदीमध्ये डब करतात, परत दुसरीकडे करतात. पण त्यांना वाटलं आपल्याच लोकांना वाटलं हा चित्रपट काय बरोबर झाला नाही, ते नाही करत डब. बरोबर आहे. तसंच आपल्या मराठी प्रेक्षकांनी दाद दिली पाहिजे आणि कोणी मग डिस्ट्रीब्युटर असो कोणी असो त्याच्या लक्षात येतं की मराठी सिनेमे लोक बघतात, आपल्याला भाडे तत्वावर सिनेमे त्यांना प्रोड्युसरला द्यायचे नाही, शेअरिंग बेसवर द्यायचं. तर मग हळूहळू या गोष्टी बदल होईल. पण प्रेक्षक मेन आहे. बरोबर बरोबर. आणि आहे आता सिनेमा बऱ्याच गोष्टी आहेत की आता नवीन निर्माते येत आहेत, काही एस्टॅब्लिश निर्माते आहेत. बऱ्याच वेळा ती शिबिरं वगैरे, चित्रपट महामंडळ आपल्या मेघराज भोसले आहेत आपले अध्यक्ष, किंवा बरेच कार्यक्रम होतात. बऱ्याच कार्यक्रमात तुम्ही पण सहभागी झालेला आहात. तर या कार्यक्रमातून काही फायदा होतो का नवीन निर्मात्यांना किंवा इतर गोष्टींना? काय हा, सावध निर्माता नक्कीच होतो, त्यात काही डाऊट नाही की त्यांना माहिती मिळत नाही का, माहिती मिळते, सगळ्या गोष्टी सांगतात, ह्या गोष्टीने सगळं जातं. पण शेवटी काय आहे की
त्या कार्यक्रमामध्ये चोर येतो आणि साधू पण येतो, बरोबर आहे. अशी ती गोष्ट आहे. त्याच्यामुळं काय की काय न्याय द्यायचा काय नाही, तर ज्याला व्यापार करायचा आहे त्यानं व्यापारी वृत्ती ठेवून त्यानं ते सिनेमे बनवले पाहिजे. आणि नवीन निर्मात्यानं मात्र एकट्यानं काढू नये चित्रपट, त्यानं 5-6 सिनेमे हे इतरांबरोबर काढावे, म्हणजे अनुभवी अनुभवी लोकांबरोबरच करावे. आणि बरोबर आहे. EPU नावाची जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्वाची, की तो एक उत्तम लागतो आणि त्यालाही जाण पाहिजे की कसा एक्झिक्यूट करायचा, कसे पैसे वाचायचे. समजा 1 कोटीचं बजेट आहे, त्यानं भले 1-10 सांगू द्या, पण 1-10चा 1 कोटीमध्येच झाला पाहिजे तो सिनेमा. म्हणजे काय होतं, निर्मात्याचा पूर्ण विश्वास बसतो आणि मार्केटिंगचं बजेट आणि याचं बजेट सगळं असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची तरतूद करून पिक्चर काढावा, बरोबर. असं आहे ते. हे चांगली गोष्ट आहे. एकंदरीत तुमच्या सगळ्या चर्चेतून असं म्हणजे पैसे आता शेवटी कसं, एक आपल्या कष्टाचे पैसे आहेत. शेतकरी ग्रामीण Exactly. भागातून आलेला निर्माता असतो, आपलं घरदार. बऱ्याच वेळा बरेच चित्रपट सगळ्यांकडेच काही 2-2, 1-1 कोटी नसतात. ते जुळवाजुळव करून चित्रपट केला जातो. मग त्याच पद्धतीने ते वाचवणं, पैसे वाचून ते काम करणं, पुढे घेऊन जाणं आणि चित्रपट निर्मिती करणं हे खूप मोठं खरं तर आव्हान आहे. बरोबर आहे. आणि आव्हानातून तुम्ही जाताय खरं तर. काही लोक म्हणतात की मांजरेकर साहेबांचा पिक्चर चालतो, सचिन पिळगावकरांचा पिक्चर चालतो, अशोक मामांचा, असे अनेक जणांचे पिक्चर चालतात. त्यांचे कसे चालतात? बरोबर आहे. आता त्यांच्या पाठीमाग कसं की पाठबळ आहे, प्रमोशन्स आहे, चॅनल्स आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष त्याच्यामध्ये घालवलेले आहे. बरोबर आहे. म्हणून ते चॅनलवाले कसे की त्याच्यावर भरोसा करतात. तुमचं नवीन आहे तर बरोबर. साहजिकच आहे तुम्हाला त्रास होणार आहे. हा, तुम्हाला 10-20 वर्ष काम कर, 10 तरी वर्ष कमीत कमी हा, काम आणि करावं तुम्ही एका चित्रपटात जर गुल होणार असेल लागेल. हा, बरोबर. तर साहजिक आहे त्याच्यामध्ये पडू नये आणि किंवा वाटत असेल तर चांगल्या निर्मात्याबरोबर फायनान्स करावं, बरोबर. असं आहे. आता तुम्ही हे आहे ठीक आहे, मग आता चित्रपट आपला चांगला चालावा. हां, मग असं आता तुमचं जसं तुम्ही चित्रपटगृह घेतलं किंवा बऱ्याच स्वतःच्या इक्विपमेंट घेतल्या किंवा कमीत कमी खर्चामध्ये चित्रपट तयार करण्याची कला, म्हणजे स्वतःचं भांडवल तयार करून बऱ्याच गोष्टी टेक्निशियन टीम तुम्ही तयार केलेली आहे. हां, मग ते त्यातून एक सिनेमा बनतो. बरोबर आहे. पण उद्या प्रमोशनसाठी पण ती सगळं लोक मदत करतात. जसं आता मी पण माझ्या बऱ्याच सिनेमांचं प्रमोशन करत असतो. हां, तर इतर तुम्ही टेक्निशियनला किंवा कलाकारांना काय सांगू शकता? 100%. जर समजा आज काही लोकांमध्ये गैरसमज आहे की सलमान खानचा चित्रपट का चालतो, शाहरुख खानचा चित्रपट का चालतो किंवा अल्लू अर्जुनचा चित्रपट का चालतो, तर रजनीकांतचा ते एक किस्सा आहे. म्हणजे की त्यानं एक चित्रपट काढला आणि तो चाललाच नाही. बरं. निर्मात्याचे पूर्ण पैसे त्यानं रिटर्न करून टाकले. अरे वा. म्हणजे रजनीकांतचा किस्सा आहे हा सगळा, बरं. लक्षात घ्या. म्हणजे ते किती प्रोड्युसरला जपतात ते. नक्की. मग जो माणूस चित्रपट चालला नाही म्हणून पैसे रिटर्न देतोय आणि इकडं उलटं कसं आहे की त्या सिनेमाला कुठल्या तरी अडचणीमुळे, कोरोनामुळे, इतर याच्यामुळे जर समजा उशीर होत असेल तर हे त्यांचं नाव खराब होईल अशा हेतून ते येणार नाही, किंवा त्यांचं कुठला तरी काही प्रतिमा, काहीतरी प्रेस्टीज काहीतरी खराब होईल म्हणून येणार नाही. तर मग अशा कलाकारांनी इंडस्ट्रीत राहू नये. कारण कसं आहे की निर्माता येतच राहणार, निर्मात्याला अडचणी येतच राहणार. स्वतः ते निर्मात्या समजा उद्या झाले तर त्यांनाही त्याचा अनुभव येणार आहे. हा, मग कळेल ते. हा, तर पैशाची किंमत ही प्रत्येकाला असली पाहिजे. आपली कला भली चूक त्यावेळेस चांगली झाली असेल किंवा नसेल, पण तुम्ही त्या निर्मात्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतरच तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्या प्रोड्युसरसाठी काहीतरी दिलंय, तुम्ही पैसे घेतलेत, मजा केली, हजा केली, सगळं केलं, एन्जॉय केला सगळा. नको त्या गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणले गाडी द्या तर गाडी दिली, सगळं दिलं, त्यावेळेस तुमचं काही नव्हतं. पण ज्यावेळेस तुम्ही झाला, जिथून मोठे झाला, त्या अगोदर तर नव्हते. बरं, ते दिवस लक्षात ठेवले पाहिजे. ते लक्षात ठेवलं पाहिजे, अशी जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. पुढेही ते भविष्यात मोठे व्हावेत यासाठी त्यांनी आता तरी बदलून घेतलं पाहिजे. नक्की. आणि आता चित्रपटगृह, आता OTT प्लॅटफॉर्म आले किंवा आता बऱ्याच याच्यावरती, मग त्या दृष्टीने तुम्ही काही आता इतक्या वर्ष काम केले, मग त्या दृष्टीने काय विचार करताय का? आता त्या दृष्टीकडे कसं पाहताय त्या OTT प्लॅटफॉर्म कडे? मी नक्कीच OTT प्लॅटफॉर्मचं स्वागत करीन. कारण बहुतांशी लोक जे आहे की थिएटरचा ऑडियन्स आहे तो थिएटरला जातोच, बरोबर, पण काहींना जायला वेळ मिळत नाही. मग अशा लोकांना OTT चॅनल खूप महत्त्वाचं आहे. आणि चांगले सिनेमे ज्यांना थिएटरला बघता नाही आले ते सिनेमे OTT चॅनलला मिळतात आणि OTT चॅनलला सुद्धा निर्मात्याला त्याची कमाई आहे. आणि उत्तम सिनेमा झाला तर OTT चॅनल सुद्धा विकत घेतात. आणि जर कमीत कमी समजा निदान त्यांनी नाही विकत घेतला तरी त्याचे इन्कमिंग चालू राहतं. बरोबर, ते पॉईंटनं त्याच्या जे काय असेल त्याप्रमाणे होतं, असं आहे ते. म्हणून OTT चॅनल पुढचा मार्ग स्वीकारायला हरकत नाही, असं मला वाटतं. येस. आणि आता बरंच, म्हणजे आता सरगम येतोय, त्याचं बाकीचं आहेत, बरेच सिनेमे आहेत आपले.
आपण चांगलं काम करताय, नवीन निर्मात्यांना आव्हान देत आहे आणि खरं तर तुमचा म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन आणि कलात्मक दृष्टिकोन याची सांगड साधून तुम्हाला ते सगळं काम चालू आहे. आता मी ठरवलंयच, तुम्हाला माहिती आहे की स्टुडिओ टाकलाय मी, तिथं पोस्ट प्रोडक्शन होतंय, अनेक सक्सेसफुल सिनेमे त्याच्यामधून बरोबर आहे. गेलेत हां. आणि हाही जाईल. आता मला एकच सांगायचं की ज्या पाठीमागच्या ज्या चुका झाल्यात प्रोडक्शनमध्ये म्हणा किंवा काही ज्या चुका असतील, काय असतील नाही त्या, त्याला चुका असं म्हणता येत नाही. शिकलो. हां, शिकणं. किंमत कारण ती- मोजली ती हां, शिकण्याची. म्हणजे चुका कुठला माणूस म्हणजे समजा चूक नसते ती हां, डेव्हलपमेंटची प्रोसेस असते माझं प्रोसेस म्हणणं. असते आणि आणि ती ते शिकलं ती येतेच. मग ती कुठलाही माणूस आज कुठलाही मोठा कलाकार दिग्दर्शक एका चित्रपटात मोठा नाही होत. त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. नाही. मी तसंच- आता हां. साहजिकच आहे, तुमच्या स्टुडिओमध्ये जेव्हा एंट्री केली हम्म. त्या स्टार्टला सुरुवातीला मी फित कापायला आलो तुम्ही होतो. उद्घाटन केलं होतं. आलो होतो मी. हां. मेघराजराजे बरेच हो, लोक होते. बरोबर बरोबर. पण मी त्यावेळेस सांगितलं होतं की माझं भाषण जर तुम्ही चांगलं जर हो, नाही अजूनही ऐकलं, आठवते मला. हां, मी काही वक्ता बिकता नव्हतो, हम्म. पण ह्या स्टुडिओमध्ये ज्या बारकाव्याने किती वर्षाच्या त्या गोष्टी, पर घंटीपासून सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. आणि आता तो सद्गुरूंचे जे असणारे आदियोगी आणि आदियोगी वगैरे काय ते अप्रतिम तुम्ही ते बनवून ठेवलेले. परत बरोबर. बनवायचं म्हणजे एवढं सोपं नाही. आणि आहे कसं होतं की तुमच्यासारखे निर्माते असतात आणि दिग्दर्शक चांगली कला असेल तर आम्हाला एक हुरूप येतो की चांगल्या सिनेमाला एक चांगला न्याय देण्याचा. एक्झॅक्टली. हां. आणि अशा गोष्टी दुर्मिळ असतात आणि ते दुर्मिळ गोष्टी आर्ट डिरेक्टरनं ठेवणं फार गरजेचं आहे. आणि मग मला वाटतं की सरगममध्ये बी अनेक गोष्टी ज्या आहेत हो, हो. त्या तुमच्याकडनं आणं लागत होतं, जुन्या बरोबर आहे. या हां. पद्धतीचं जुन्या कॉईन होतं. कॉईन लागत होता, तो मिळाला. त्यावेळेस तो गरजेचा होता. बरोबर. डिरेक्टर ऐकायला तयार नाही, डिरेक्टरची ती रिक्वायरमेंट होती. हो, बरोबर. आणि म्हणून तर मी ते सांगतोय की आर्टला महत्त्व आहे. Yes, yes. आणि सिनेमा जो आहे, आता सरगम बरोबर पुढचे बी माझे बरेच फिल्म आहेत. मी काही रिपीटर प्रोड्युसर आहे, मी वन टाईम प्रोड्युसर नाही. बरोबर आहे. हां. त्याच्यामुळं मला हळूहळू या सिनेमा क्षेत्रामध्ये क्रांती आणायची आहे. आणि ते क्रांती आणण्यासाठी मला वाटतं की नवीन प्रोड्युसरने डायरेक्ट उडी न करता प्रामाणिक प्रोड्युसरांबरोबर चर्चा करून एकत्र येऊन उत्तम EP नेमावे, उत्तम चॅनलबरोबर चर्चा करावी, स्टोरी तयार करावी, स्टोरी सँक्शन झाल्यानंतर उत्तम डिरेक्टर घेऊन मगच सिनेमे काढावे. 100 ज्ञानेश्वरी लिहिण्यापेक्षा 1 ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वर महाराजांची, तीच उत्तम आहे. बरोबर आहे. त्यामुळं असं करू नये, म्हणजे की काही सिनेमे काढायचे म्हणून काढत राहायचे, पैसे घालायचे म्हणून घालत राहायचे, असं नाही झालं पाहिजे. बरोबर बरोबर. असं तुम्ही कधी असं सिरियल किंवा इतर माध्यमात उतरावंसं वाटते का? माझी इच्छा पहिल्यापासून आहे, पण मला सिरियलमध्ये अजून कोणी जागाच दिली नाही. त्यांना माहिती धुमास साहेब एकदा सिरियल सुरू केली तर आपल्याला चॅनलमध्ये काय, मला नाही माहिती, पण मला आतापर्यंत कोणी काही असं काही नाही सांगितलं की आपल्या चॅनलच्या मार्फत सांगता येत फायनान्सर म्हणतात, हां. पण प्रोड्युसर म्हणून घेत नाही. अच्छा. त्यामुळे मला तो अनुभव अजून आला नाही, बरोबर. पण सिरियल काढण्यासाठी मी उत्सुक आहे. नक्की नक्की. तुम्ही मधल्या काळात तुमचं स्टुडिओचं पण म्हणजे स्टुडिओमध्ये पण तुमची बरीच कामं होतात. एडिटिंग असेल, DI असेल, कलर असेल, हां, ॲनिमेशनचं पण तुमचं बरंचसं काम स्टुडिओमध्ये होतं होतं. किंवा बाकी पण इक्विपमेंट तुमच्याकडे आहे. हो, मग तुम्ही फक्त निर्माता म्हणून न राहता इतर पण गोष्टींची सांगड घालून इतरही त्यातूनही 2 पैसे मिळवावेत असाही तुमचा प्रयत्न आहे. मी तोच हे केलाय की निर्मात्याला सतत बाहेरून पैसा आणून गुंतवून जर सिनेमे काढायचे जर असेल आणि ते लॉस होत असेल तर तो निर्माता टिकणार नाही या मार्केटमध्ये. मी त्यासाठी ती केलेली तरतूद आहे. तिथं असणाऱ्या स्टाफला आणि तिथं असणाऱ्या रोजीरोटी कायमस्वरूपी मिळते बरोबर आहे. आणि त्यातून मलाही बेनिफिट मिळतो. माझे काही नुकसान नाही, ते चालू आहे एकदम व्यवस्थित. अच्छा. फक्त माझी इच्छा अशी आहे की या मराठी इंडस्ट्रीला चांगलं वातावरण यावं, यासाठी मला काय करता येईल त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. मग आता बरेच आता काय होतं, नेहमी चर्चा सत्र गोष्टी होतात, विषय तोच असतो, चित्रपट निर्माते किंवा लोक येत नाहीत काय, मग ही किती दिवस चालणार खरं तर हे खरं म्हणजे म्हणजे ह्याला कोल ब्रेक करणार आहे गोष्टी. ह्या काळामध्ये दादा कोंडके जर जिवंत असते ना तर चर्चा सत्रावर त्यांनी पिक्चर काढला असता. हा, बरोबर आहे. दुसरा म्हणजे की त्यांनी नवीन प्रोड्युसरवर त्यांनी चित्रपट काढला असता. त्यांनी चर्चा तर नसते मांडली. बरोबर आहे. डायरेक्ट कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केली असती आणि त्यांनी जे लबाड लांडगे आहेत, हा, तर लबाड लांडगच लाव ठेवला. हा, तर त्यांचा कार्यक्रम केला असता. आणि लबाड लांडगे इंटरव्ह्यू ऐकतात, अनेक गोष्टी करतात, पण ते चोरी काही थांबवत नाही आणि चालूच राहणार. आपणच हुशार व्हायचं असतं याच्यामध्ये. बरोबर बरोबर. ते चांगली गोष्ट आहे. मी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आहे ती सगळी. तर सर आता बघ, चित्रपट निर्माते किंवा टेक्निशियन आणि सगळं तुम्ही करता करता तुम्ही काही पुढे थांबले नाही की बरेच वेळा सांस्कृतिक मंडळ असेल आपलं किंवा इतर महाराष्ट्र शासनाचा विभाग, सांस्कृतिक विभाग किंवा इतर मंडळ, त्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय इतर कार्यक्रमात असता किंवा तुमचे मुद्दे तुमचं म्हणणं मांडत असता.
तर हे प्रोत्साहन किंवा हे कुठल्या पद्धतीने तुम्ही मांडता त्याच्यामध्ये? खरं म्हणजे कसं आहे की बाबासाहेब पाटील आमचे अध्यक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग चित्रपट जे आहे त्याच्यामध्ये त्या सेलवर ते अध्यक्ष आहेत. त्यांनी संघटक या पदावर मला जबाबदारी दिली. बरं बरं. त्यांना माहिती आहे की जवळजवळ कन्सल्टिंग माझं लिगलमध्ये बऱ्यापैकी चालतं, तर बऱ्यापैकी चित्रपटसृष्टीला ज्या उणीव आहे त्याचं ड्राफ्टिंग बिफ्टिंग बऱ्याचशा डिमांड्स काय गरज आहे चित्रपट क्षेत्राला, किती चित्रपटसृष्टी पाहिजे आपल्याला, जसं गोरेगाव आहे, कोल्हापूर आहे, तसं मी पुण्यासंदर्भात, नाशिक संदर्भात, नागपूर अशा प्रत्येक ठिकाणी ती हवी. बरोबर. परत सेन्सॉर हवं सेपरेट मराठी इंडस्ट्रीला, ते मी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी गेस्ट हाऊस वगैरे प्रत्येक कलाकाराला एकदम जर आला शिकायला तर त्याच्यावर उद्या बाहेर आल्यानंतर असं काही सेक्शुअल हॅरेसमेंट होऊ नये या संदर्भातले सगळे मुद्दे मी त्याच्यामध्ये कव्हर केले. बाबासाहेब पाटलांनी स्वतः बसून ते क्लिअर केलेत, सही करून त्यांनी पाठवून दिलेले बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आता शेवटी कधी कधी मला असं वाटतं की सरकार जे असतात ते सरकार काही काळापुरते असतात, स्थिर नसतात. आणि बाबासाहेब पाटलाचं काम उत्तम चालू आहे. ते सारखे चक्कर मारतायत, वारंवार त्या गोष्टी चर्चेत बोलतायत, सगळ्या गोष्टी करतात. पण मला अशी कधी कधी भीती वाटते की खुर्च्या त्याच आहे पण माणसं बदलत राहतात आणि त्यामुळं हा सांस्कृतिक विभाग हा मराठीचा काही मागं पडत चालला आहे आणि त्यामुळं उद्या भविष्यात मराठीला उतरती कळा लागू नये याची कधी कधी मला भीती वाटते. बरोबर. त्यासाठीच तुम्ही ह्या संघटनेच्या मार्फत काम करताय, कुठेतरी आवाज पण उठवणं गरजेचं आहे. तेच आहे, पण आता सरकार स्थिरच होत नाही. कुठल्या तरी माध्यमातून सरकारे वेगवेगळ्या पद्धतीनं चालतात, कोणाचं मत कसं आणि प्रत्येक शेलवर जे काही लोक निवडून देतात, समजा अनुदान कमिटी, आता खरं पाहायला गेलं तर सिनेमाची गोष्ट माहिती पाहिजे, त्याला माहिती पाहिजे. ती लोकच वेगळी असून फायदा नाही ना. हा, आता माझे 2-3 सिनेमे बरं दुसऱ्याचे सिनेमांचे अनुदान पास होतात, आता माझ्या सिनेमांना पास व्हायला काय अडचण आहे, पण नाही होत. मग आता कुठलं कारण आहे की माझ्यावर राग आहे त्या कमिटीचा का काय, असं म्हणजे ती व्हायला नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे कलेच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. माझ्या प्रोडक्शन त्यांनी असं बघितलं पाहिजे किंवा माझ्यासारख्या लोकांकडे असं बघितलं पाहिजे की हे रिपीटर आहेत प्रोड्युसर आणि रिपीटर राहतील तर अशांना सपोर्ट दिला पाहिजे. नक्की नक्की नक्की. असं आमचं सांस्कृतिक मंत्रालयात सुद्धा आमचं काम चालू आहे. हा. आणि खरं तर प्रेक्षकांनो, आज धुमाळ साहेबांना आपण भेटलो आणि इतकं सुंदर, म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये इतकी कठीण परिस्थिती येते, काम हे होतं, पण त्यातून सगळ्यांना त्यांनी न्याय दिलाय. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट शिकण्याची जिद्द आहे या वयात, म्हणजे आणि मी बऱ्याच गोष्टी शिकलो किंवा बरेच लोक त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतात आणि चांगले सिनेमे त्यांना तयार करायचे. आपण बी सर पुढे भविष्यात चांगलं काम करूयात. तुम्ही आमच्या कलाभ्रमंती या पॉडकास्ट शोमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आपल्या सरगम सिनेमाला शुभेच्छा आहेतच. आणि प्रेक्षकांना विनंती करतो की आमचा सरगम सिनेमा सर्वांनी आवर्जून पाहावा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.